पॅन कार्ड क्लब रोड, हिल व्ह्यूज, IT हब्स, वर्क स्टेशन, सगळं काही जवळ. इव्हन हायवेची सुद्धा कनेक्टिव्हिटी. हे जे मागे तुम्हाला 3 टावर्स दिसत आहेत ना, हे 3 टावर्स ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत आणि याच प्रोजेक्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक नवीन 29 मजल्यांचा टावर, जिथे पर फ्लोर 2च अपार्टमेंट असणार आहेत. 3 लिफ्ट्स आहेत, 3 साइडेड ओपन आहेत, अर्थात प्रायव्हेट अपार्टमेंट्स. आणि अशाच या लोकेशनवरती याच प्रोजेक्टमध्ये आज आपण बघणार आहोत ऍक्च्युअल कस्टमरचा ऍक्च्युअल फ्लॅट. बाहेरून जे तुम्हाला 3 हाय राईज टावर्स दिसत होते ना, त्यातीलच एका A टावर मध्ये आता आपण उभे आहोत आणि आपण असणार आहोत आता 8व्या फ्लोअरवरती, कारण 7 लेवलची पार्किंग आहे आणि पहिला मजला हा 8व्या मजल्यावरती. तर चला आता आज जाऊन बघूया की इथे तुम्हाला काय काय मिळणार आहे. तसा इथे हा 8 फूट उंचीचा दरवाजा आणि हे तुमच्या सेफ्टीसाठी डिजिटल डोअर लॉक सुद्धा देण्यात आलेलं आहे. आतलं इंटेरियर फार जास्त सुंदर आहे आणि या फ्लॅटचं इंटेरियर आणि लेआउट तुम्हाला आवडण्याचं कारण आणि मला आवडलंय का माहिती आहे, कारण खरा ॲक्च्युअल कस्टमरचा फ्लॅट आहे. त्यांनी त्यांच्या गरजांनुसार त्यांना जसं आवडेल तसं त्यांच्या मनासारखे कलर, बॅकग्राऊंड, फर्निचर सगळं काय डिझाईन केलेलं आहे. पण आता हा तर झाला इथलं इंटेरियरचा पार्ट. सायझेसचं काय? कारण काही दिवसापूर्वी असंच यूट्यूबवरती व्हिडिओ बघून एका काकांचा आम्हाला कॉल आला. त्यांना घर घ्यायचं होतं बाणेरमध्येच. मग ते म्हणत होते की ॲक्च्युअल सायझेस सांगा, प्रॉपर लेआउट्स द्या. तर हो, आम्ही देऊ ना. त्यासाठी हा स्क्रीनवरती नंबर आहे, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि प्रत्येक प्रकारची माहिती घेऊ शकता. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलू शकता. व्हॉट्सअप लिंक सुद्धा आहे, त्यावरती लगेच क्लिक करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा ब्रॉशर्स, युनिट प्लॅन डिटेल्स मिळतील. पण चला, आत्ता व्हिडिओ सुरू आहे तर मी तुम्हाला इथेच सायझेस सांगतो. सध्याला आपण A टावरमध्ये आहोत. खरा फ्लॅट जो आहे तो D टावरमध्ये लॉन्च होणार आहे. आपण ॲक्च्युअल फ्लॅट, सगळ्या फिटिंग्स, क्वालिटी, लेआउट्स असेच असणार आहेत. फील सुद्धा हाच आहे. पण सायझेस जे आहेत, इथे आत्ता हा 13 फूट विड्थ असणारा लिव्हिंग एरिया आहे, जो तुमच्या 3 BHK मध्ये जो मोठा कापड आहे तिथे तुम्हाला 17 फूट विड्थचा लिव्हिंग एरिया मिळणार आहे आणि लेंथ तर अजून जास्त मोठी आहे. तसा हा जो लिव्हिंग आपण बघतोय तिथे तुम्हाला सगळ्या जागी अगदी प्रॉपर असं प्रत्येक फर्निचर किंवा वस्तू असं व्यवस्थित ठेवलेलं दिसत असेल, कारण ते त्यांना यूज करायचे. TV सुद्धा त्यांनी त्यांच्या मनासारखाच अगदी क्लासिक डिझाईनमध्ये केलेला आहे. तसं सगळ्याच गोष्टी तेवढ्याच परफेक्ट आहेत. पण जर आपण बघायला गेलो तर इथे हा प्रॉपर लाईट असण्याचं कारण, फ्रेश हवा येत राहण्याचं कारण, आपण आत्ता 8व्या फ्लोअरवरती आहेत आणि तिथे ती बाल्कनी सुद्धा आहे. चला आता बाल्कनीमध्ये जाऊनच तुम्हाला दाखवतो की इथले व्ह्यूज आणि बाकी सर्व कसं आहे. पण हा फर्स्ट फ्लोअरवरचा गार्डन फ्लॅट आहे, तर त्या पण गोष्टी तुम्हाला एकदा दाखवून घेतो. काय असतं ते सांगतो, चला. तर हे घर वास्तू कंप्लायंट आहे, अर्थात वास्तूनुसार बनवलेला आहे. त्या अर्थी तुमचा दरवाजा पूर्वेच्या दिशेला फेस करून असणार आहे आणि या बाजूला पश्चिमेच्या बाजूने ही सुंदर अशी बाल्कनी असणार आहे. छान वाटतेय ना, स्पेशियस, मोठी, तिन्ही बाजूने कवर्ड, अँटिस्केट टाईल्स आणि हे ग्लास स्लायडिंग डोर्स, जे अगदी 90% जे आहेत ते नॉईज रिडक्शन वाले असणार. त्यामुळे छान पीस मिळणार आहे आणि बाणेर हे लोकेशनच तसं पीसचं आहे. पण आता तुम्ही इथे बघताय तर म्हणाल, बाल्कनीला समोर फर्स्ट फ्लोअरवरती म्हणजे 8व्या फ्लोअरवरती असून सुद्धा ग्लास फसाड नाही आहेत. हो, कारण आपण फर्स्ट फ्लोअरवरती अर्थात गार्डन फ्लॅटमध्ये आहोत. आणि आता मी तुम्हाला सांगतो की नेमका गार्डन फ्लॅट म्हणजे काय. तर इथे आपल्याला हा आपल्या कार्पेटमध्ये इन्क्लूड नसून सुद्धा फर्स्ट फ्लोअरवाल्या व्यक्तीला हा स्पेस यूज करायला मिळतो. काय छान हवा येते हो पश्चिमेकडून आणि प्रकाश सुद्धा तेवढाच आहे, कारण आता वेळ साधारणतः झालेली आहे 3 वाजताची. सूर्य अगदी वरती आहे आणि प्रकाश किती प्रॉपर येतोय आणि हवा बघा ना, छान येते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला ॲडिशनली मी इथे सांगतो की बाजूलाच ना राजकारणातील एका नामांकित व्यक्तीचा बंगलो आहे. त्यामुळे खूप मोठा बंगलो, खूप मोठी जागा आहे. मेट्रो लाईन मला इथून फर्स्ट फ्लोअरवरून क्लिअर दिसते. बाणेर रोड दिसतोय. त्या बाजूला पॅन कार्ड क्लब रोड आहे समोर प्रोजेक्टच्या आणि इथे बाणेर हिल्स. म्हणजे अगदी मजा आहे इथे जो व्यक्ती येऊन राहील त्याची, कारण किती सगळं प्रिव्हिलेज आहे बघा ना. म्हणून म्हणतो तुम्ही सुद्धा या, प्रत्यक्षात या, येऊन बघा. नवीन D टावर लॉन्च झालेला आहे. तिथे तुम्हाला अगदी अशीच आणि यापेक्षाही मोठी बाल्कनी मिळणार आहे. हा 3 BHKचा पार्ट झाला, पण 4 BHK मध्ये 1, 2, 3 अगदी ट्रिपल साईज बाल्कनी तुम्हाला मिळून जाते. म्हणजे किती भारी, विचार करा ना. आणि हो,
नवीन टॉवर आहे, तर इथे तुम्ही जी म्हणाल म्हणजे जिथे बोट ठेवाल ते युनिट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. अजून काही माहिती असेल तर नंबर तर दिलेलाच आहे, त्यामुळे कधीही कॉल करू शकता. हा सगळा भाग इथला बघून झाला, आता आत आणखी भरपूर आहे. चला आज जाऊया. आता इथे बाहेर एवढी छान हवा आणि बाहेरचे व्ह्यूज आहेत ना, की मला तिथे त्या चेअरवरतीच बसू वाटत होतं. पण असो, आता आत आपल्याला तुम्हाला फ्लॅट पण दाखवायचा आहे ना. या सगळ्या गोष्टींवरून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली. काका म्हणत होते, म्हणजे ज्यांचा व्हिडिओ बघून कॉल आला होता ना, ते म्हणत होते की 3 BHK बाणेरमध्ये घेतोय, पण माझ्याकडे 2 कार्स आहेत, कसं असणार. तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला 2 कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे 3 BHK सोबत, त्या सुद्धा डबल हाईटच्या. आणि 4 BHK सोबत तर 3-3, म्हणजे घरी गेस्ट येऊ द्या किंवा तुमच्याकडे मल्टिपल कार्स असू द्या, अजिबात चिंता करायची गरजच नाही. पण तुम्ही बघताय ना, हा डायनिंग एरिया किती मस्त दिलाय. म्हणजे अगदी असाच सेपरेट डायनिंग एरिया असणार आहे आणि मस्त संपूर्ण फॅमिली बसून इथे तुमचं डिनर लंच सगळं काही एन्जॉय करता येणार आहे. पण ते एन्जॉय करण्यासाठी मस्त असे पदार्थ आपल्या होम मिनिस्टर कुठे बनवणार, तर इथे या किचनमध्ये. आणि अर्थात मला तरी असं वाटतंय की हे जे सर आहेत ना, ज्यांचा हा फ्लॅट आहे, त्यांच्या मॅडम अर्थात होम मिनिस्टर म्हणजे वाईफ, त्या नक्कीच इथे आल्या असतील आणि त्यांनी सजेस्ट केलं असेल की त्यांना असे एलिगंट ग्रे कलर्स किंवा डिसेंट कलर्स हवेत, जे खूप सुंदर दिसतील. बघा ना, म्हणजे फ्रीज सुद्धा एवढा मोठा इथे ठेवलेला आहे, स्पेस अगदी प्रॉपर आहे. एल शेपमध्ये तुम्हाला इथे किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो. मॉड्युलर किचन सुद्धा किती सुंदर केलेलं आहे आणि सगळं काही ब्रँडेड आणि मस्त यूज केलंय बरं का. खरंच सॅल्यूट आहे सर तुम्हाला. खूप सुंदर फ्लॅट तुम्ही डिझाईन केलाय आणि आपले व्ह्यूअर्स म्हणा किंवा कस्टमर ते सुद्धा इन्स्पायर होतील या डिझायनिंग पासून. इथे तुम्हाला हे एक सिंक मिळून जातं फॉर दी कुकिंग, व्हेजिटेबल वॉश अँड युटेन्सिल्स. आणि त्याचबरोबर इकडून सुद्धा हवा येते हो. या ना, आता ही ड्राय बाल्कनी सुद्धा बघून घेऊया. फर्स्ट फ्लोअरवरती आहोत, तर हा सुद्धा स्पेस तुम्हाला मोठा मिळणार आहे. आपण आता अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये आहोत, काही दिवसात याचं पोझिशन त्यांना मिळून जाईल. आणि हो, हे किचन सुद्धा आहे ना, ते सुद्धा फार जास्त स्पेशियस आहे आणि तुम्हाला बी बिल्डिंगमध्ये यापेक्षाही मोठं मिळणार आहे. आता या किचनमध्ये आपण हेल्दी आणि छान छान पदार्थ तर बनवले, पण आता ते बनवल्यानंतर महिलांसाठी सुद्धा इथे काही अम्युनिटीज असायला हव्यात की नाही, म्हणजे व्यायाम करण्यासाठी, योगासाठी. तर इथे तुम्हाला 3 लेवलचे अम्युनिटीज मिळणार आहेत. रूफटॉप, पोडियम अँड ग्राउंड. रूफटॉपवरती महिलांसाठी योगा डेक असणार आहे, म्हणजे सगळेच यूज करू शकतील, किंवा मग स्काय लॉन्ज, अशा वेगवेगळ्या अम्युनिटीज आहेत. त्याचबरोबर पोडियम लेवलवरती आपल्याला स्विमिंग पूल सारख्या अम्युनिटीज मिळणार आहेत आणि ग्राउंड लेवलवरती मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया सारख्या अम्युनिटीज. आता मुलांवरून आठवलं की लेआउटनुसार तरी ही जी बेडरूम आहे ना, ती मुलांची म्हणजे किड्स बेडरूम आहे. पण नेमकं हिला कसं इंटरेस्टिंगली डिझाईन केलंय ना, हे मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो. इथे तुम्हाला ही ग्लासची वॉल दिसते, तर कसं आहे, हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन मायवन आहे. पण काही ठिकाणी म्हणजे किचन म्हणा किंवा काही बेडरूमच्या वॉल आहेत, तर तुम्हाला सॉफ्ट वॉल्स मिळणार आहेत, म्हणजे रिमुवेबल आहेत किंवा तुम्ही ॲड करू शकता आणि असं काहीतरी इंटरेस्टिंग डिझाईन करू शकता. पण आत आणखी इंटरेस्टिंग आहे, तर बघूया आज जाऊनच. आणि या बेडरूममध्ये आल्यानंतर लिटरली मला असं वाटलंय की ही कदाचित माझ्यासारख्याच व्यक्तीसाठी तर डिझाईन केलेलं नाही. कारण कसं आहे ना, जर तुम्हाला छंद जोपासायचे असतील, जर तुम्ही कलाकार आहात, जर तुमच्या आवडीनिवडी काही शांत ठिकाणी बसण्याच्या गोष्टीपासून असतील, तर नक्कीच अशी बेडरूम तुम्ही डिझाईन करू शकता. आणि सॅल्यूट आहे त्या व्यक्तीला ज्या इंटेरियर डिझायनरनी ही बेडरूम डिझाईन केली आहे या घराच्या मालकाच्या विजनशी विजन मॅच करून. कारण खरंच कमाल आहे, मला फार जास्त आवडलंय. हे काउचेस, सोफा, टेबल्स आणि ही वॉल सुद्धा सर्वच एवढं छान आहे ना, इव्हन ही फुल लेंथ विंडो सुद्धा. पण इथे एक पॉइंट आहे, तो म्हणजे की या घरामध्ये ज्या बेडरूम्स असणार आहेत ना, त्या सगळ्याच 11x14 आहेत. म्हणजे तिन्ही बेडरूम अगदी मास्टर बेडरूम असू शकतात. इव्हन या बेडरूमला तुम्ही तुमच्या मुलांची बेडरूम म्हणून सुद्धा डिझाईन करू शकता. खूप स्पेशियस आणि सुंदर असं घर आहे, मला फार जास्त आवडतंय. तुम्ही प्रत्यक्ष आल, तुम्हालाही आवडेल. या घरात हे तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम मिळून जातं, जिथे अमेरिकन स्टँडर्डच्या CP सॅनिटरी फिटिंग्स तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार बनवण्यात आलेलं आहे. पण खरं कन्व्हिनियन्स हे आपलं मास्टर बेडरूममध्ये असतं. तर आता बघूया की तुमची पहिली मास्टर बेडरूम. आता या बेडरूममध्ये आपल्याला ही लॉबी मिळते आणि या लॉबीचा वापर असा की प्रायव्हसी तर आहेच, पण समजा तुम्हाला आराम करायचा पण कुणीतरी लिव्हिंगमध्ये TV बघताय, गप्पा मारताय, तर कसं आहे, डिस्टन्समुळे आवाज नाही येणार, तुम्हाला शांत प्रकारे आराम करता येईल. आणि बघताय, खरी या बेडरूमची साईज जी आहे ना, ती 11x14 फूट असणार आहे. आणि मला वाटतंय या घराच्या मालकाचं ग्रे कलरशी कुठलं तरी प्रेम आहे, त्यामुळे ना खूप सुंदर आणि एलिगंट असे स्टँडर्ड मॉडर्न कलर्स यूज केलेले आहेत.
फुल लेंथ विंडो तुम्हाला मागे दिसते, खूप सुंदर असा प्रकाश इथे येतोय, उघडल्यानंतर हवाही येईल. अटॅच्ड वॉशरूम आहे वेगळ्या थीम मध्ये, ग्रे थीम मध्ये, सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स तुम्हाला इथे मिळणार आहेत, त्यामुळे खूप कन्व्हिनियंट अशी बेडरूम आहे. आता ही बेडरूम आपण बघितली, पण खरी ही जी माझ्या मागे दिसते ती सेकंड मास्टर बेडरूम सुद्धा अगदी अफलातून आणि प्रतिम असणार आहे. व्हेरी गुड. मला वाटतंय सरांनी ही बेडरूम नक्कीच त्यांच्या आईवडिलांसाठी किंवा कदाचित मुलांसाठीही असू शकतं, पण मला असं वाटतं की आईवडिलांसाठी डिझाईन केली असणार आहे, कारण या बेडरूमची सुद्धा साईज फार जास्त मोठी आहे. आणि बघू शकता इथे पुढच्या बाजूने एक फुल लेंथ विंडो सुद्धा आहे, ज्यामुळे फ्रेश हवा येतच राहणार आहे. आणि अगदी अपोजिटला इथे तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळून जातं. आणि मी आईवडिलांसाठीच असं का म्हटलं किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून का डिझाईन केलं असेल असं का म्हटलं, तर बघा इथे वॉर्डरोब, इथे बेड आणि अगदी कन्व्हिनियंट असं इझी यूज करण्यासाठी वॉशरूम. हे सुद्धा वॉशरूम खूप मोठं आहे. इथे तुम्हाला ग्लास पार्टिशन मिळून जातं. आणि याही बेडरूमचे जे कलर्स आहेत ते खूप पॉप्ड आणि सुंदर यूज केले. सो खूप आयडियली असं घर डिझाईन केलेलं आहे. याचं लेआउट सुद्धा तुम्ही बघताय किती परफेक्ट असं असणार आहे. आणि जो 4 BHK आहे ना, त्या 4 BHK मध्ये याच रूम साईजेसच्या डबल रूम साईजेस तुम्हाला मिळणार आहेत. जबरदस्त आहे की नाही? अहो 3 BHK तर आहेत, पण 4 BHK मात्र एकदम भारी असणार आहे. आता त्या 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट तर इथे नाहीये, म्हणजे ॲक्च्युअलच बघतोय आपण, पण तुम्ही अगदी अशा लेआउटमध्ये तुम्ही बघू शकता. तुमच्या घरी बसून या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करून किंवा मग व्हॉट्सॲपच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही घर बसल्या याचे युनिट प्लॅन बघू शकता. बघायचं असेल तर लगेच त्या लिंकवरती जाऊन क्लिक करा. काय म्हणताय? कार्पेट एरिया सांगू? प्राइसिंग सांगू? हो, लगेच सांगतो. तुम्हाला काय वाटतं बरं, बाणेरमध्ये अशा जबरदस्त आणि भारी लोकेशनवर असणाऱ्या 3 BHKची प्राइसिंग तरी नेमकी किती असेल? कार्पेट एरियावरती डिपेंड आहे. चला, कार्पेट एरिया 1200च्या जवळ आहे. मग आता गेस करा नेमकी प्राइस किती असेल. जाऊ द्या, आता एवढं घर दाखवले, तुम्हाला वेट करायला लावायला नको. याची प्राइसिंग तशी बघायला गेलं ना तर 2,15,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह आहे. पण कसं आहे, जर तुम्ही या नंबरवरती कॉल केलात आणि गेटसेट ॲसेटद्वारा जर तुम्ही हे घर बघितलं, आमच्या नंबरवरती कॉल करून जर तुम्ही इथे व्हिजिटला आलात, तर आम्ही तुम्हाला जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयांचं इथे तुम्हाला डिस्काउंट देणार आहोत. आणि प्रत्यक्ष आल्यावर कदाचित तुम्हाला अजून चांगला डिस्काउंट, चांगले युनिट्स मिळतील. त्यामुळे लवकर व्हिजिटला या. त्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि जर तुम्हाला हे जबरदस्त 4 BHK बद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला याच नंबरवरती कॉल करायचा आहे. मग तुम्हाला आम्ही सगळे डिटेल्स पाठवून देऊ. मग काय म्हणताय, कधी येत आहे व्हिजिटला? आणि हो, व्हिडिओ आवडला आहे ना? मग आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्यासाठी अशा प्रीमियम लोकेशनवरचे प्रीमियम प्रोडक्ट्स आम्ही नेहमी घेऊन येत असतो. मग लाईक केल्याशिवाय तर जाऊच नका, पण आपल्या आता तुमच्या असणाऱ्या गेटसेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका. मंडळी, भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. किंवा तुम्ही कमेंट करून सांगा की नेमकं तुम्हाला नेक्स्ट कुठल्या लोकेशनला किती कार्पेट एरियाचा आणि कसा फ्लॅट बघायचा आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही नक्कीच आमच्या चॅनलवरती तसे प्रोडक्टचे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.